कॉम्प्युटर सायन्स करा, किंवा मग तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर CS मध्येच करा, कम्प्युटर इंजिनिअरिंग करा, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, बरोबर आहे की नाही? कारण त्याला जास्त काय आता क्रेज आहे. 10वी वाले जे पोरं असतील त्यांना काय सांगतील, सायन्स घ्या, बरोबर आहे. जे एका चांगला पर्सेंटेज असेल त्याला आर्ट कॉमर्स घ्या असं म्हणून सांगतील, आणि जे अजून चांगले असतील किंवा नाहीच जमत आहे त्यांना काय सांगतील, नाही जमल तर आर्ट सांगा. म्हणजे आर्ट सध्याच्या कंडिशन मध्ये काय आहे, सर्वात फेकली ब्रँच आहे सध्याच्या याच्यात, बरोबर आहे. आता ते आपण सर्व पाहू, तुमच्या थ्रू जाऊ, कारण मीही गावात राहतो, तुम्ही गावात राहता, बरोबर आहे. तुमचा जन्म गावात झाला, माझा जन्म गावात झाला. आता सेमिनार घेण्यामागचा उद्देश काय आहे की आपल्या ज्या सरांनी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून हा सेमिनार घेतोय आपण. पहिला मुद्दा, सरांनी सांगितलं का नाही. आणि प्रॉब्लेम काय असते, आपल्या घरातला कोणताच व्यक्ती हा ग्रॅज्युएशन झालेला नसतो. आता तुमच्यापैकी मला हात वर करून सांगायचं आहे की कोणाची मम्मी आणि पप्पा ग्रॅज्युएशन झाले आहेत. पैसे नव्हते तुम्हाला देतो तर माझ्याला म्हणत असतील की नाही, म्हणतात की नाही. मग आमच्या वेळी म्हणजे कोणाच्या वेळी, तुमच्या आजीच्या वेळी. म्हणजे तुमच्या आजीच्या वेळी त्यांना कोणी सांगितलं नाही का तुझ्या पोरीला शिकव, म्हणून तुमची मम्मी आणि पप्पा ग्रॅज्युएशन झाले नाही, बरोबर आहे की नाही. आता तशी कंडिशन आहे का, नाही. तुमच्या मम्मी आणि पप्पाचं वय किती असेल आता सध्या, निखिल पाठव की तिला पुण्याला पाठव, का ते हुशार आहे तर मी मदत करतो पण शिकव, असं कोणीच म्हटलेलं नाही. म्हणून तुमचे मम्मी आणि पप्पा सध्याच्या काळामध्ये ग्रॅज्युएशन झालेले नाही. किती वर्ष अगोदर, 20 वर्ष अगोदर. मग ते ग्रॅज्युएशन झाले नाही म्हणून त्याच्या मायबापानं काय केलं, लग्न केलं का नाही. सेम कंडिशन तुमची पण होते. आता तुम्ही जर 12वीत गेलाय, 12वी मध्ये ग्रॅज्युएशन झाले, बरोबर आहे. ग्रॅज्युएशनला असतानाच तुमचा मामा किंवा काका मागे लागते, पोरगी जर सुंदर असेल तर, कायसाठी, लग्नासाठी, बरोबर आहे. मग तुमच्या मम्मीच्या काळामध्ये 20 वर्षा अगोदर ही स्थिती असेल का, त्याच्यापेक्षा कमी वयात कामाला लागत असतील लग्नासाठी, 12वीतच. एक पोरगा पाहून ठेवलं, बरं, एक पोरगा पाहून ठेवलं आहे की नाही, असं असते. कोणाला वाटते मामाला की माझ्या हाताने माझ्या भाषीचं लग्न जुळावं, काकाला वाटते की माझ्या पुतणीचं लग्न जुळावं, गावाच्या घरची शेजारची बाई असेल तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न जुळावं असं त्यांना वाटते. आणि तशा काळामध्ये सध्याची कंडिशन हे होती की जे तुमचे मम्मी पप्पा काय झाले नाहीत, ग्रॅज्युएशन झालेले नाही. पण आता जेव्हा तुम्ही मम्मी पप्पा बनाल तर प्रत्येक जणाला मी ज्या वेळेला 10 वर्षांना प्रश्न विचारेन किंवा 20 वर्षांना, तर तेव्हा प्रश्नाचं उत्तर काय देईन पोराचं, सर्व पोरं हातवर करतील कोणाचे मम्मी पप्पा ग्रॅज्युएशन झाले म्हणून. कारण तुम्ही सर्वजण काय व्हाल, आता ग्रॅज्युएशन व्हाल, होते की नाही. मेजॉरिटी लोक हे ग्रॅज्युएशन होत असते. तर हे लक्षात घ्यायचं आहे की 20-20 वर्षाने काय पडलेली आहे, गॅप पडलेली आहे एज्युकेशनची. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला कोणाचा आजोबा 7वी पास आहे, तरी तुम्ही हातवर करणार नाही. कारण तेव्हा शिक्षणाचं काय होतं का नाही. म्हणून ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती हळूहळू काय होत गेली, बदलत गेली. शिक्षणाच्या बाबतीत बदलत गेली की नाही, बदलत गेली. मग आता तुम्ही काय करायचं आहे की 10वीत तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं नाही, आताचा गुरुजी का सांगत नाही त्याच्या मागचं कारण सांगतो. आताच्या गुरुजीला पूर्ण पगार भेटते, बरोबर आहे. पूर्ण पगार भेटल्यामुळे गुरुजी शिकवते की नाही शिकवत याच्याकडे त्याचं काही देणं घेणं नसते. तो किती ते किती वेळपर्यंत असतो, सकाळचं कॉलेज असेल तर 12 वाजेपर्यंत तो कॉलेजला असतो. त्याच्यानंतर पोरं ऐकत नाही म्हणून तो सोडून देतो, बरोबर आहे. आणि तो सोडून दिल्यानंतर एखादी जर पोरगा त्याच्याकडे विचारायला गेला तर त्याला ज्या गोष्टी माहित असते तेच तो सांगते. आता तर तुमच्या मतानुसार सांगा की जे गुरुजी तुम्हाला शिकवतात त्याचे मास्तराचे पोरं सध्या कोणत्या गोष्टी करतात ते सांगा. तुम्हाला या गोष्टी ते सांगत नाहीत, पण त्यांचे मुलं काय करावं की त्यांच्या मुलांनी काय केलं पाहिजे हे तुम्हाला माहित आहे. त्यांचे पोरं काय करतात तुम्हाला माहिती ना. आमच्या सरचा पोरगा हे करते, आमच्या सरचा पोरगा ते करते, तुम्हाला माहित असेल ना. किंवा सरांच्या मॅडमच्या गोष्टी चालू असते ते ऐकले असेल तुम्ही. काय करतात जास्तीत जास्त, काय करतात, मोठ्याने सांगा. पहिली गोष्ट, यांचे पोरं मराठीच्या शाळेत शिकत नाही. एक आहे का कोणी तुमच्यापैकी सांगा की ज्यांच्या सरचा पोरगा मराठी शाळेत आहे. आला एक मुद्दा पहिला, यांचे पोरं मराठीच्या शाळेत शिकत नाही, पहिला विषय. दुसरा, यांचे पोरं जर शिकत असतील तर सध्या हे सर्व पोरं मराठी तर शिकत नाही, सेमी इंग्लिशही शिकत नाही. सेमी इंग्लिश मध्येही नसते,
यांचे पोरं कुठं असते? सीबीएसई. बरोबर आहे, असते की नाही? म्हणजे आपण कुठे आहोत? 2 स्टेप मागाव. गावातला पोरगा कुठे जाते शाळा शिकायला? झेडपीत. बरोबर. आणि थोडेसे पैशानं बरोबर असणारा माणूस कंपनी बिंपनी काम करत असेल तर तो कुठे टाकते? सेमी इंग्लिश मध्ये. आणि एकदम पैसेवाले आहेत त्याचे पोरं कुठे जाते? सीबीएसई. आणि याच्यावरही एक जात आहे अजून एक, ते म्हणजे कोणती? ICSE. म्हणजे हा इंटरनॅशनल बोर्ड असते. इथं कोण शिकते? जे कलेक्टर आहेत, जे 2 नंबरचे पैसे कमवते, राजकीय लोक आहेत, यायचे पोरं कुठे शिकते? या ICSE मध्ये. आणि हे ICSE आहे म्हणून तुम्हाला माहित नाही. माहित आहे का? नाही माहित, कारण आपल्यापर्यंत ते पोहोचलंच नाही. इथं तर आपण जाऊ शकत नाही कारण पैसे नाही आहे. कारण इथंच किती पैसे लागते तुम्हाला माहित आहे. उदाहरण, शिंदेवाईवाले पोरं असतील तर कोणती शाळा? देवयानी इंटरनॅशनल स्कूल आहे. ब्रह्मपुरीवाले ड्रेस म्हणून जाते, त्याचा पोरगा कोट असते की नाही? बॉटल पाहिजे, बॅग पाहिजे, 7 दिवसाचे 7 ऍटम पाहिजे डब्यामध्ये, मग इडली पाहिजे, मग उपमा पाहिजे. आपण झेडपीवाला पोरगा करू शकते का ते? नाही. शाळेत गेला का कायम डाळ भात असते की नाही? भेटला तर एखादी गुरुजीन दिला तर लाडू, नाही तर केळ भेटते, नाही तर आता अंडेही बंद झाले. कुठं? झेडपीच्या शाळेत. ही स्थिती आपल्या पोरांची असते. म्हणून यायचे गुरुजीचे पोरं कुठे शिकतात? इथं. आणि यायला एकच माहित असते गुरुजीला. हे काय करतात? याचे स्वप्न कोणते? याच्या पोरांचे 2च स्वप्न असतात. एकदम एक्स्ट्रीम लेवलला असेल तर त्याचे वेगळे असते. पण जिल्हा परिषदच्या मास्तर आणि प्राध्यापक जरी असेल आपल्या याचे, कोणते? तुमच्या कॉलेजचे जे छोटे मोठे कॉलेजेस आहेत त्यांचे पोरं काय करतात? एक तर माझा पोरगा बनल म्हणते डॉक्टर, नाही तर बनल म्हणते ER इंजिनियर. मग इंजिनियर कुठून बनल म्हणते? माझा पोरगा IIT मध्ये जाईल म्हणते. आणि हा पोरगा कुठे जाईल म्हणते? गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डॉक्टर की बनासाठी. मग हे काय करतात? जसं 10वी होते या पोरांचे तर 12वी ते पोरं कॉलेजला नाही पाठवते याचे माय बाप. कुठं पाठवते? ट्युशन लावून देते. किती लाखाच्या? तुम्हाला माहित आहे सायन्सवाल्यांना किती लाख रुपये फीज आहे 2 वर्षाची? सांगा बरं अंदाजित. 4 लाख. किती? 4 लाख. आता इथं बसल्यापैकी कोणाच्या मायबापाकडे 4 लाख आहे? हात वर करा. आहे का कोणाकडे? आहे का? नाही आहे. 4 लाख रुपये नाही आहे आपल्याकडे. मग 4 लाख रुपये नाही आहे, यायच्याकडे आहे म्हणून हे डॉक्टर बनवतात, यायच्याकडे आहे म्हणून इंजिनियर बनवतात. बरोबर. मग आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण शिकायचं नाही का? शिकायचं नाही का? इथं जाऊ शकत नाही का? तुमचं काय मत आहे? आपल्याकडे पैसे नाही आहे 4 लाख, ट्युशन नाही लावली तरी तुम्ही इथं जाऊ शकत नाही का? जाऊ शकता. बरोबर आहे. पण इथं जाण्याचे आपल्याला मार्ग माहित नाही. मार्ग माहित आहे का? नाही. पहिला मुद्दा, आपण इथं का जात नाही तर पहिला मुद्दा आपला काय आहे की आपल्याला काय नाही माहित, इथले जाण्याचे मार्ग माहित नाही. कारण सांगा, तुम्हीच सांगा का कारण आहे. एक मार्ग माहित नाही. दुसरं कारण सांगा, इथं का जाऊ शकत नाही असं तुम्हाला वाटते. दुसरा मुद्दा, तुमचा सर्वात मोठा मुद्दा, हा बहुत मोठा मुद्दा आहे की नाही? हा, पैसे. तिसरा सांगा, मार्ग माहित नाही, पैसे नाहीत, आपण तिथं का जाऊ शकत नाही. हा, घरातलं कोणी शिकलं नाही म्हणजे पिढीतलं कोणी शिकलं नाही, पिढीतील कोणी नाही. बरोबर. हा एक सांगा. तिसरं कारण सांगा. चौथं कारण सांगा ना. आपण तिकडे का जाऊ शकत नाही? तुमच्या ग्रामीण लेवलला सांगा ना कारण, गावातले.